तर नमस्कार मित्रांनो, मी संस्कारला स्वागत करतो तुमचं आपल्या आणखीन एका नवीन मोटो ब्लॉगमध्ये. बाय द वे शूट ब्लॉगमध्ये होतोय, नंतर तो मोटो ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत. सो आत्ताचा विषय असा आहे की आजचा गेटअप थोडासा लुक थोडासा वेगळाच आहे, कारण की आज निघालो रत्नागिरीत. कोल्हापुरातून सर वगैरे सगळे पोर वगैरे निघालेत. आमची फिनोलेक्सला रत्नागिरीत फिनोलेक्स PVC प्लांटला व्हिजिट आहे. सो तिकडे निघालो. मी इथूनच जातोय गावावरून आपली MT-15 घेऊन. सो आणि विषय असा आहे की आत्ता हे सगळं घेतलेलं आहे इथे आणि आपण आता निघायला तयार आहोत. आणि आत्ता वाजलेले आहेत ते पण मी तुम्हाला किती सांगतो, 6:30. 6:30 वाजलेले आहेत आणि आपल्याला नाही म्हटलं तरी 10 वाजेपर्यंत तरी तिथे पोचायचं आहे. आणि आपण फिरून जाणार आहोत. पुढे आपल्याला अपलोलीत मित्र पण आपले जॉईन होणार आहेत, दोघं जण. म्हणजे एकच बाईक असेल त्यांच्याकडे, ते दोघं जण जॉईन होणार आहेत. सो आपली तिथून जर्नी परत सुरू होईल. जवळपास 90 ते 100 किलोमीटरचा प्रवास असेल, तर राईड असेल. सो मोटो ब्लॉग एन्जॉय करा. आणि जर का आपल्या चॅनल नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. सो आता मी तुम्हाला डायरेक्ट मोटो ब्लॉगिंगच्या सेटअपवरतीच भेटतो. बाईक कोल्ड स्टार्ट केलेली आहे आणि आपण आता निघत आहोत जायला. चेक करूया सगळं घेतलं की नाही. आणि वरती जाऊन जरा आपल्याला चेक करायचं आहे फोन लावून मित्रांना की ते निघाले आहेत की नाही ते. आणि समोर चालतोय ट्रक. आई शपथ मित्रांनो, मी विसरलो की मी अल्ट्रा वाईडला कॅमेरा केला की नाही. तो जरा आता वरती जाऊ ना, सपाटीवरती फोन लावतो ना, तेव्हा आपण बघू एकदा. आणि आता वाजले 7:07. थंडी लागते लागते. धुकं इथे आमच्या इथे तरी गावात काहीच नाही, बट जे धुकं इथे असणार आहे ना भातगाव पुलावरती वगैरे, गॅरंटेड सांगतो मला, फुल धुकं असणार आहे. कारण की तो नदीचा एरिया पडतो पूर्ण कम्प्लीट, त्याच्यामुळे धुकं असू शकतो. आणि आपण जाणार आहोत अबलोली मार्गे. येताना त्यांच्यासोबत येऊ, मित्रांसोबत वगैरे, गणपतीपुळ्यातून वगैरे असे गणपतीपुळ्यात जरा फिरू, मग आपण घरी येऊ तिकडून. आणि पप्पा पण आज बायदा रत्नागिरीत येणारच आहेत, त्याच्यामुळे काही विषय नाही आहे एवढा. सो आवर जर्नी स्टार्ट ॲट 7:08 PM. सॉरी AM. PM नॉट AM. आणि बघूया राईड मध्ये काय मजा येते. ब्लॉग मध्ये कंटिन्यू. जर का आपल्या चॅनल नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. आणि काहीच दिवसात आपली माईक क्वालिटी आहे ती मध्ये भर पडेल, म्हणजे अजून तुम्हाला वॉइस चांगला भेटेल ऐकायला. कारण की आपण बोयाचा BYK4 अडॅप्टर मागवलेला आहे आणि अँगल पण येत्या महिन्याभरात तुम्हाला चांगला बघायला दिसेल. कारण की मी जे म्हणून मागवलं आहे 360 फिरणारा, त्याची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. मला एक तो 230च्या समथिंग की 240च्या समथिंग पडलेला आहे. सो इथे जरा वरती थांबूया आपण सपाटीवरती चढ चढल्यावरती, आणि जरा मित्रांना कॉल लावून विचारूया की कोणीकडे आहेत. आणि की आपल्याला नाही म्हटलं तरी अपलोडच्या पोहोचायला 7:30 गॅरंटेड वाजणार. आणि बाईकचं काम केल्यापासून बाईक जास्त चाललेली नाहीये. जवळपास सांगतो तुम्हाला, आय गेस 250-300 किलोमीटर चालली असेल. अजून भरपूर चालवायचे आहे, बट हा आता 70 kmph ने आपण जाऊ शकतो असं मला वाटतं. सो इथे जरा थांबूया, मित्रांनो फोन वगैरे लावतो आणि मग आपण निघू. मित्रांनो आता आहे ना, जरासा व्ह्यू चांगला येत असेल. अल्ट्रा वाईडला कॅमेरा गेलाय, पूर्ण हँडल बार दिसत असेल. आणि चेनचा आवाज होता ना आपला मित्रांनो, तो बेरिंग टाकल्यानंतर सगळा गेलेला आहे. आणि आता फोन लावून विचारलं तर ते बोलले आम्ही आहोत आत्ता, म्हणजे आता ते घोणसर मधून निघालेत. सो सेम टाइम लागेल त्यांना पण जायला तिथे आणि मला पण तिथे पोहोचायला. सो त्याच्यामुळे काही विषय नाहीये. जरा मिरर सेट करूया. सो ओके, आता आपण डायरेक्ट अमरावतीत गेल्यावरतीच भेटू. आणि मध्येच काय कोण दिसला बिसला वाघ बिग, चांगलंच आहे, कॉन्टेंट मिल गया होईल. सो निघूयात आता आपण. कारण की नाही म्हटलं तरी ते मित्रांनी मला त्याचं लाईव्ह लोकेशन शेअर केलं नाही. ते नाही म्हटलं तरी अबलोलीत तरी आले असावेत. सॉरी, अबलोलीत नाही, आंबाघाटात तरी आले असावेत. आई शपथ, ह्याच्यापेक्षा दुःख काय असू शकतं की मी हेल्मेटचा हे लावायला विसरलो, स्ट्रॅप लावायला विसरलो. त्यासाठी मला ग्लोव्ज वगैरे आणायला लागतील. सो मित्रांनो तुम्हाला भेटतो डायरेक्ट अबलोलीतच. लिटरली मित्रांनो, सनराईज काय खतरनाक दिसतो यार. एक नंबर एक नंबर एक नंबर, एकदम चुम्मेश्वरी. आणि बाय द वे गुड मॉर्निंग.
हा काय दिसतो यार मित्रांनो, लिटरली नादखुळा नादखुळा नादखुळा. असा सनराईज बघायला कळसूबाईवरून जी मजा येईल ना मित्रांनो, एकदम अशी चुम्मेश्वरी असेल. आणि आता आपण आहोत तवसाच्या त्या हायवेला. आणि मित्रांनो आम्ही एकदा इथून चालत गेलो, आम्ही जेव्हा म्हैस नवीन आणलेली ना तेव्हा. बट मजा आलेली जायला, जरासं तेव्हा ऍडव्हेंचर पण झालेलं आमचं. आणि हे दोघं जण एवढ्या सकाळ सकाळ चालत जातात, नाईस. हा हा हा, खतरनाक, एकदम क्लासी व्ह्यू आहे, एकदम क्लासी व्ह्यू, एकदम असा भारी वाटतो ना. हा हा हा. सो मित्रांनो आपल्याला मित्र भेटलेले आहेत. जस्ट पोहोचलो, एक 2-3 मिनिटं किंवा 5 मिनिटं मध्ये तरी थांबलो असेल, ते लगेच हे आले. आणि आता वाजले आहेत 7:40 आणि निघालेलो आहोत आम्ही रत्नागिरीच्या दिशेने. म्हणजे आपली आत्ताच तुम्हाला सांगतो मी काय होईल. आपला पूर्ण राऊंड येताना कदाचित हे इकडून येतील रिटर्न, बट मी असा गोल फिरून येईन जयगड मार्ग. सो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, भारी मजा येणार आहे. आय गेस 2 पार्ट होतील कदाचित. मी फिक्स आहे समजत ना, 2 पार्टच करेन, कारण की जातानाच एक करेन आणि तेवढं निघतानाच एक करेन. सो स्टे ट्यून. लिटरली व्ह्यू बघा काय आहे तो, पूर्ण 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 फॉग आहे, कम्प्लीट फॉग आहे बघा, एकदम चुम्मेश्वरी व्ह्यू. हो 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 हो. पुलावरती धुकं बघायला भेटेल शक्यता आहे. सो बघूया जाऊन. पूल अजून नाही म्हटलं तरी इथून एक लांब आहे, जरा किती किलोमीटर मला माहित नाही, बट लांब आहे. बाईकचं पेट्रोल पण एकाठी कमी झालेली आहे, कारण की आधी पण घरात बाईक चाललेली भरपूर. थंडी मित्रांनो, लिटरली भरपूर थंडी लागते. एवढे टर्न लागतात, घाट लागतो, याचा अर्थ पूल जवळपास आलेला आहे आता आपल्या, आणि आलेलाच आहे. एक 10 मिनिटातच आपण पोहोचू तिथे. सो फायनली मित्रांनो वी आर ॲट भातगाव ब्रिज. आणि धुकं बघू शकता तुम्ही, कसं खतरनाक असं जात आहे. लिटरली त्या पाण्यावरून असं जात आहे ते बघा, ते जे दिसते ना सगळं असं पाण्यावरून जाते, पूर्ण पाण्यावरून. खतरनाक वाटतंय, क्लासी व्ह्यू. आणि वरती तर पूर्ण फॉगच आहे. सकाळचं सकाळचं भारी वाटत असेल, एक नंबर वाटत असेल. त्या पाण्यातून कसलं जाते बघा ते मित्रांनो, लिटरली हा समोरचा व्ह्यू बघा कसं वरती जाते तिथून. खतरनाक. आता पाण्यात उडी मारायला जाम मजा येईल, अशी फाटेल ना मित्रांनो, लिटरली सांगतो तुम्हाला जाम फाटेल. बोट पण येते. हा हा हा, काय व्ह्यू आहे यार, लिटरली खतरनाक व्ह्यू. खतरनाक खतरनाक खतरनाक. आपण थांबू शकत नाही अजून. रत्नागिरी 40 किलोमीटर आहे आपल्याला, नाही म्हटलं तरी 9-9:30 पर्यंत रत्नागिरीच्या परत पुढे, म्हणजे 50 किलोमीटर जवळजवळ धरा अजून आपल्याला जायचं आहे. आणि आपल्याला ते 1.5 तासात कव्हर करायचं आहे. सो आपण करू शकतो ते कव्हर. फायनली मित्रांनो आपण रत्नागिरीत पोहोचलेलो आहोत. आणि अजून 14 किलोमीटर आहे इथून फिनोलेक्स कंपनी. आणि जरा थंडी लागायची पण कमी झाली, जरा लवकर पोचायला पण पाहिजे. 9:30 पर्यंत तरी, 9:30च्या आता 9:15 पर्यंत तरी पोहोचू आम्ही. 15 मिनिटातून भरपूर झाले 14 किलोमीटरला आरामात. आमच्यामध्ये तरी भरपूर झाली. ट्रॅफिक सकाळ आहे ना मित्रांनो, त्यामुळे जरा ट्रॅफिक आहे नॉर्मल. मजा आली पण सकाळ सकाळ निघायला. हा ब्रिज बघा, खतरनाक ब्रिज आहे, एक नंबर एक नंबर आहे. नाद खुळा असा ब्रिज आहे हा. आणि एवढ्या सकाळ सकाळ पहिल्यांदा आलोय. पूर्ण पुढे समुद्र आहे, पूर्ण समुद्र. आणि ते लाईट हाऊस आहे तिकडे. आणि काय खाल्लेलं पण नाही, उपाशी आहे. आय गेस नुसतं तरी चहा जरी भेटला ना आपल्याला तरी चालतोय, काय टेन्शन नाही. बट हे का अजून येत नाहीत एवढे सावकाश. थांबूया जरा, त्यांची वाट बघूया. सो आम्ही आता आलेलो आहोत मांडवी बीच वरती. आणि हा तुम्ही पाठी बघताय ना,
पूर्ण मांडवी बीच आहे आणि आपल्यासोबत होते दोघं जण ते हे आणि वरती तिकडे आहे तो टेबल पॉईंट आहे. बट भारी वाटतंय सकाळ सकाळ समुद्रावरती कोणच नाही, पूर्ण खाली फक्त तिकडे आहेत ते काय ते तिघं चौघं जण तेवढीच एकदम खतरनाक वाटतं. आणि ते अजून येत आहेत मारुती मंदिरला नाश्ता करायला थांबले. आम्ही अजूनपर्यंत काय नाश्ता केलेला नाही आणि बाय कॅमेरा पण अजून हेल्मेटमधून काढलेला नाही, हेल्मेटलाच माउंट आहे आणि असाच ब्लॉगिंग करतो. आणि बाय हा व्ह्यू बघा तिकडे एकदम खतरनाक क्लासिक भारी व्ह्यू आहे. बाईकला स्टार्ट करून ठेवतो तेवढं जरासा कॉल स्टार्ट होईल बरं तुझं. ते आलेले आहेत, मी जेव्हापासून काम करायचं त्यापासून त्याचे RPM कमी झाले की मी जास्त केलं पुढे नेत नाही, इमर्जन्सीला घ्यायलाच लागतं. बाबा रे आले दे येताना तरी आले. सो फायनली मित्रांनो ही आपली आहे गाडी आणि इथून आपण जाणार आहोत आज. पोचलेलो आहे, बाईक कुठे लावायची ते बघूया. बाईक 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 पार्किंगला जागा शोधूया. पाठी एवढे मला मित्रांनो आपण ह्या ब्लॉग मोटो ब्लॉगचा इथे सेंड करूया. आणि आता वाजले संध्याकाळची 5:30, भरपूर वेळ गेला व्हिजिटमध्ये. सो करूयात ह्या मोटो ब्लॉगचा इथे. तुम्हाला मोटो ब्लॉग कसा वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. नवीन नवीन मोटो ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय. लगेचच दुसरा मोटो ब्लॉग सुरू करतोय.